नमस्कार, मी किरण रोहिदास. आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. नमस्कार. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित राजे विजयसिंह डफळे हायस्कूल डफळापूर येथे श्री विवेकानंद सप्ताहांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत आपण विद्यार्थ्यांना चित्रकला, रांगोळी, गीत, गायन, निबंध, वक्तृत्व, क्रीडा, कौशल्य हे सगळे वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं गेलं आणि एक आठवडाभर हा सप्ताह चालत असतो आणि या सप्ताहांतर्गत विद्यार्थी आपापले कलागुण या ठिकाणी दाखवत असतात. माझ्या विद्यालयातील मुख्याध्यापक आदरणीय टी.जी. पाटील सर यांचं बहुमोल मार्गदर्शन लाभलं. तसेच ग्रामस्थ पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ या सप्ताहाला सहकार्य करतात. विजयसिंह डफळे हायस्कूल डफळापूर येथील विद्यार्थी विविध गुणदर्शनमध्ये सुद्धा खूप अशी चांगली कामगिरी करून दाखवत आहेत. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित राजे विजयसिंह डफळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज डफळापूर येथे आज 17 जानेवारी या शनिवारी या ठिकाणी आज आपण बालबाजाराचं आयोजन केलं होतं. तसेच हळदी कुंकू समारंभ आणि आमच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय श्री अभयकुमार साळुंखे साहेब यांचाही आज वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस आपण आज ज्ञानशुधोरी दिन म्हणूनही साजरा केलेला आहे. या ठिकाणी हे तिन्ही उपक्रमांचा एक संयोग म्हणून आज हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे. यामध्ये बालबाजाराचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञानही कळावं यासाठी पूर्ण विद्यालयातले 5वी ते 10वीचे सर्व विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत. यामध्ये पालेभाज्या असतील किंवा विविध वेगवेगळ्या वस्तू असतील किंवा खाद्यपदार्थ या सर्वांची विक्री, देवाणघेवाण कशी होते, व्यावहारिक नॉलेज कसं वाढतं हे या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजतं. म्हणजेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा आजचा हा दिवस आहे असं म्हणायला काय हरकत नाही. धन्यवाद. माझे नाव शरद विलास माळी. मी या शाळेचा माझे विद्यार्थी असून आज साप्ताहिक बाजार शाळेने भरवलेला आहे आणि तो विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानासाठी फार उपयुक्त आहे आणि बघून मला आनंद झाला आणि यातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाविषयी भरपूर शिकायला मिळतं आहे. आमच्या गावातसुद्धा आठवडा बाजार असतो, त्याच पद्धतीनं इथं शाळेत उपक्रम राबवला, त्याबद्दल मला अतिशय आनंद झाला आणि त्याचा सर्वांना विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानामध्ये फायदा झाला. राजे विजयसिंह डफळे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज डफळापूरच्या प्रांगणामध्ये आज शनिवार बाल बाजार व खाद्यपदार्थ स्टॉल याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये बाल बाजारासाठी इयत्ता 5वी ते 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतलेला असून विद्यार्थ्यांनी स्वतः कष्ट करून शेतातली भाजीपाला वगैरे आणून या ठिकाणी ते विकत आहेत. त्यांना हा कार्यक्रम घेण्यापाठीमागचा हा उद्देश आहे की त्यांना आर्थिक व्यवहार कळावा, आपल्या वडिलांचं शेतामधलं कष्ट किती आहे हे त्यांना समजतं. ते भाजीपाला तोडून वगैरे आणून इथं मोठ्या उत्साहाने आनंदाने अगदी विक्री करत आहेत. अतिशय छान पद्धतीनं ते या ठिकाणी त्यांना आर्थिक व्यवहार समजत आहे, पैशांची देवघेव कशी करायची हे त्यांना या आर्थिक व्यवहारामधून समजत आहे. खाद्यपदार्थाचे स्टॉलही विद्यार्थ्यांनी लावलेले आहेत. तसेच विवेकानंद सप्ताहाचं औचित्य साधून हळदी कुंकवाचा समारंभ या ठिकाणी विद्यालयामध्ये संपन्न होत आहे व मोठ्या उत्साहाने या ठिकाणी माता भगिनी मोठ्या उत्साहाने सहभागी झालेल्या आहेत. धन्यवाद. संस्कार यासाठी शिक्षण प्रसार परमपूज्य बापूजी साळुंखे संस्थानाचा सुशीलदेवी साळुंखे यांना वंदन करून आज राजे विजयसिंह डफळे हायस्कूलमध्ये आठवडा बाजार मुलांचा हे बघा गर्दी भरपूर जमलेली आहे. त्यात खरेदी व्यवहार चांगला मुलांना शिकण्यास मिळतं. त्यानंतर महिलांसाठी हळदी कुंकू आणि चित्र प्रदर्शन आणि हे रांगोळी प्रदर्शन ठेवलेलं आहे. त्यांनी सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्या. धन्यवाद. आज राजे विजयसिंह डफळे हायस्कूल डफळापूर येथे सर्व शाळेतील विद्यार्थ्यांचा जो बाजार भरवलेला आहे त्या बाजारामध्ये अतिशय छानपैकी मुलांनी शिक्षकांनी नियोजन केलेलं आहे. भाजीपाल्याचं मार्केट अतिशय खूप छान आहे. ताज्या भाज्या एकदम स्वस्त दरात मिळत आहे आणि खाऊकट्टा यामध्ये तर सर्व पदार्थ कमी दरामध्ये अतिशय चविष्ट पदार्थ मिळत आहेत. अतिशय छान उपक्रम शाळेने घेतलेला आहे. शाळेचं अभिनंदन. डफळे हायस्कूल व ज्युनियर
प्रांगणात खूप छान स्तुत्य उपक्रम सादर केला आहे. यामध्ये लहान मुलांचा बाजार, यामध्ये स्टॉल वगैरे पदार्थ आणि आर्थिक व्यवहार लहान मुलांना यातून कळतात. तर सर्व पालकांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने राजे विजयसिंह डफळे हायस्कूलचे शिक्षक व स्टाफ यांचे खूप खूप आभार.